टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संपूर्ण देशात LIC मध्ये काम करणारे कर्मचारी आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचण्यासाठी ते थेट शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय हातामध्ये त्यांनी बोर्ड घेतलेले आहेत। कोल्हापूर डिव्हिजनमधून काही लोक आलेले आहेत, तर काही लोक इतरत्र जे काम करतात तिथून आलेले आहेत आणि आम्हाला न्याय शिवतीर्थावरच मिळणार असा आदेशाचे बॅनर पोस्टर घेऊन ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राजसाहेब, आम्हा भूमिपुत्रांना न्याय मिळवून द्या, कायमस्वरूपी नोकरी आमच्या हक्काची आहे आणि ती आम्हाला मिळालीच पाहिजे अशा आशयाचे हे सगळे बॅनर्स पोस्टर्स आहेत। आपल्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज तुम्ही शिवतीर्थ या ठिकाणी राज ठाकरे यांच्या भेटीकरिता आलेत, LICचे सर्व कर्मचारी आहात, काय तुमच्या मागण्या आहेत? मैं सूरत डिवीज़न से आया हूँ। मैं 2007 से टेम्पररी का प्यून की तरह काम कर रहा हूँ। अभी तक हमको LIC ने कायम भी नहीं किया है। तो राज साहब से मैं विनंती करता हूँ कि हम लोग को कायमी करे और हमको सभी हक दिलवाए। किती वर्षापासून तुम्ही साधारण काम करताय आणि काय मागण्या? 17 वर्ष झालं आम्ही काम करतोय। 2009 काही 2006 पासूनचे आहेत, 8 पासूनचे आहेत। हे जे बॅचेस राहिले गेलेले आहेत ह्या म्हणजे आपल्याला काही न देता म्हणजे ॲज अ एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडून आम्ही जॉईन झालेले आहात, जे थ्रू प्रॉपर आलेले आहेत। तरीही म्हणजे आम्हाला आता की आमची इच्छा एकच आहे की आम्हाला हे न्याय मिळणार ते शिवतीर्थावर। नक्कीच काय तुमच्या मागण्या काय प्रमुख? आमच्या मागण्या हे आहेत की आम्हाला 2006 पासून आम्ही जे कायम आलो आहे त्याच्यानंतर आम्हाला 2013ला कंटिन्यूशन केलं। त्यावेळेला आम्हाला 85 दिवसाचा ब्रेक होता, एम्प्लॉयमेंट थ्रू होतो। आता आम्हाला 2013 पासून कंटिन्यूशन केल्यानंतर आमचे असं आहे की आम्हाला 2006 पासून काहीतरी बॅक वेजेस वगैरे घेऊन आम्हाला परमनंट करण्यात यावं, कारण आता आमची वय 50 वर्ष झाली आहेत। आता आम्हाला नोकऱ्या वगैरे कुठेच नाही मिळणार आणि आता अशी परिस्थिती आहे की आम्हाला आमच्याबद्दल कोणी काय विचारच केला जात। स्वरूपाचं तुम्ही काम करत होता, कोणत्या साली तुमची नियुक्ती झाली? आम्ही अस्थायी कर्मचारी म्हणून पिऊनमध्ये शिपाई पदावरती आहोत आणि अजूनही आम्ही गेली 18 वर्ष सबस्टाफ म्हणूनच काम करतो आहोत। आणि आम्ही एक केसमध्ये होतो, त्या केसमधला आमचा निकाल आमच्या बाजूने लागला, पण मॅनेजमेंट कुठल्याही गोष्टीसाठी तयार नाही आहे। तुम्हाला वाटतं की शिवतीर्थावर येऊन तुम्हाला नक्की न्याय मिळेल? हो, राजसाहेब ठाकरेच आम्हाला न्याय देऊ शकतील ही आमची पूर्ण खात्री आहे। म्हणून आम्ही बऱ्याच प्रयत्नांनी राजसाहेबांकडे आलेलो आहोत आणि राजसाहेब आम्हाला न्याय मिळवून देतील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर राज ठाकरे यांची भेट घेणार आहे, काही वेळानंतर या सगळ्या LIC कर्मचाऱ्यांची राज ठाकरे यांच्यासोबत भेट होणार आहे। मराठी भूमिपुत्रांना न्याय मिळेल का पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।